नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि हा आहे 2026 सालातला पहिला व्हिडिओ आणि आपण सुरुवात करत आहोत रिॲक्ट JS सिरीजपासून. आणि आजचा टॉपिक आहे कंपोनेंट बेस्ड आर्किटेक्चर इन रिॲक्ट. पुढे जाण्याआधी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया कंपोनेंट बेस्ड आर्किटेक्चर इन रिॲक्ट. आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, तो म्हणजे कंपोनेंट बेस्ड आर्किटेक्चर. रिॲक्टमध्ये आपला UI कसा छोट्या छोट्या पार्ट्समध्ये ब्रेक करून बिल्ड केला जातो आणि त्यामुळे कोड कसा क्लीन, रियुजेबल आणि इझी टू मेंटेन होतं, हे सगळं आपण या भागामध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी पाहूया कंपोनेंट बेस्ड आर्किटेक्चर म्हणजे नेमकं काय. रिॲक्टमध्ये आपला पूर्ण UI एकाच फाईलमध्ये न लिहिता आपण त्याला स्मॉल, इंडिपेंडेंट आणि रियुजेबल पीसेसमध्ये डिवाइड करतो. अगदी छोट्या छोट्या भागांमध्ये डिवाइड करतो आणि ज्या छोट्या भागांना आपण म्हणतो कंपोनंट. तर थोडक्यात कंपोनंट म्हणजे काय, तर तुम्ही वापरत असलेले बटन्स, हेडर्स, फुटर, कार्ड फॉर्म, हे सगळे वेगळे कंपोनेंट असतात आणि हे मिळूनच आपला कंप्लीट UI तयार होतो. हे समजायला एक सिंपल एक्झाम्पल घेऊया लेगो ब्लॉक्सचं. जसं लेगो ब्लॉकमध्ये काय असतं, आधी आपण स्मॉल ब्लॉक बिल्ड करतो, मग ते ब्लॉक्स कंबाईन करून शेवटी त्यातून एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार करतो. रिॲक्टसुद्धा हेच करतं. आधी आपण स्मॉल कंपोनंट्स तयार करतो, मग ते कंपोनंट्स एकमेकांमध्ये यूज करतो आणि कंप्लीट वेब पेज त्यातून निर्माण केला जातो. तर कंपोनेंट नक्की काय असतं, तर प्रत्येक कंपोनेंटमध्ये काय काय असतं, तर पहिलं म्हणजे त्याचं स्वतःचं स्ट्रक्चर असतं. HTML म्हणजेच कंपोनेंटचा UI, जो की JSX किंवा HTML असू शकतो. त्यानंतर तुमचं ओन स्टायलिंग CSS असतात, त्या कंपोनेंटसाठी लागणारे CSS आणि स्टायलिंग असतात. त्याचं लॉजिक, इव्हेंट्स, फंक्शन्स, कंडिशन्स, कॅल्क्युलेशन्स, सगळं लॉजिक प्रत्येक कंपोनेंटचं वेगवेगळं असतं. कंपोनेंटचा जो इंटरनल डेटा असतो, जसा की काउंट, इनपुट व्हॅल्यू, टॉगल्स, हे सगळ्या स्टेट वेगवेगळ्या असतात. म्हणजे एक कंपोनेंट हा सेल्फ कंटेन युनिट असतो. आता पाहूया त्याचे फायदे. पहिलं म्हणजे ऑर्गनाइज UI, कोड व्यवस्थित स्ट्रक्चरमध्ये असतो, गोंधळ होत नाही. रियुजेबल कोड, एक कंपोनेंट एकदा बनवला की तो अनेक ठिकाणी रियूज करता येतो. नंतर इथं इझी मेंटेनन्स, काहीही बग आला तर फक्त त्या कंपोनेंटमध्ये फिक्स करायचा, पूर्ण ॲप्लिकेशन त्यामुळे डिस्टर्ब होत नाही, त्यात प्रॉब्लेम येत नाही. वर्क इंडिपेंडेंटली, टीममध्ये वेगवेगळे डेव्हलपर्स वेगवेगळ्या कंपोनेंट्सवरती काम करू शकतात, स्वतंत्रपणे काम करू शकतात. म्हणजेच कंपोनेंट बेस्ड आर्किटेक्चरमुळे रिॲक्ट ॲप्लिकेशन जास्त स्केलेबल, मेंटेनेबल आणि पॉवरफुल बनते. व्हिडिओच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत रिॲक्टमधल्या कंपोनेंट बेस्ड आर्किटेक्चरचे की कॉन्सेप्ट, जे रिॲक्ट ॲप्लिकेशन स्ट्रॉंग आणि स्केलेबल बनवतात. सर्वात पहिला कॉन्सेप्ट आहे रियुजेबिलिटी. रिॲक्टमध्ये एकदा कंपोनेंट तयार केला की तो कंपोनेंट आपण मल्टिपल प्लेसेसवर वापरू शकतो. एक्झाम्पल घ्यायचं झालं की तर बटन कंपोनेंट असो, कार्ड कंपोनेंट असो किंवा हेडर कंपोनेंट असो, हे सगळे एकदाच बिल्ड केले की ते वेगवेगळ्या पेजेसवरती रियूज करता येते. त्यामुळे काय होतं की डुप्लिकेट कोड टाळता येतो, डेव्हलपमेंट फास्ट होते. चेंजेस करायचे असतील तर एकाच ठिकाणी करावे लागतात. दुसरा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे इनकॅप्सुलेशन. रिॲक्टमध्ये प्रत्येक कंपोनेंट स्वतःचा स्टेट, मार्कअप, स्टाईल्स आणि बिहेवियर कंट्रोल करतो. म्हणजे काय, तर एका कंपोनेंटचा डेटा किंवा CSS दुसऱ्या कंपोनेंटवर डायरेक्टली इफेक्ट करत नाही. यामुळे कंपोनेंट्स इंडिपेंडेंट होतात, प्रेडिक्टेबल होतात आणि इझी टू डिबग होतात. पुढचा कॉन्सेप्ट आहे सेपरेशन ऑफ अ कन्सर्न. ट्रेडिशनल अप्रोचमध्ये आपण HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट वेगवेगळ्या फाईल्समध्ये ठेवतो, पण रिॲक्टमध्ये अप्रोच थोडासा वेगळा आहे. रिॲक्टमध्ये फाईल्स टेक्नॉलॉजीनुसार नाही तर फीचर किंवा कंपोनेंटनुसार डिवाइड होतात.
म्हणजे एका कंपोनेंटमध्येच HTML, CSS आणि JS लॉजिकली एकत्र असतात, त्यामुळे कोड जास्त रीडेबल आणि मॅनेजेबल होतो. चौथा कॉन्सेप्ट आहे कंपोजिशन. रिॲक्टमध्ये लार्ज कंपोनेंट्स हे स्मॉल कंपोनेंट्स पासून बिल्ड केले जातात. उदाहरणार्थ एक पेज कंपोनेंट असेल तर त्यावर हेडर, साईड बार, कंटेंट किंवा फुटर कंपोनेंट्स पासून तो पेज बनवला जातो. म्हणजेच लेगो ब्लॉकसारखं जेथे छोटे कंपोनेंट जोडून मोठी स्ट्रक्चर तयार केले जातात. तर पाचवा आणि शेवटचा कॉन्सेप्ट आहे युनिडायरेक्शनल डेटा फ्लो. रिॲक्टमध्ये डेटा नेहमी पॅरेंट कंपोनेंटकडून चाइल्ड कंपोनेंटकडे जातो. चाइल्ड कंपोनेंट पॅरेंटचा स्टेट डायरेक्टली चेंज करू शकत नाही. त्यामुळे काय होतं तर डेटा फ्लो क्लिअर राहतो, बग्स कमी होतात, ॲप्लिकेशन प्रेडिक्टेबल बनतं. हे जे सगळे कॉन्सेप्ट आहेत ते जर आपल्याला नीट समजले तर रिॲक्ट हे वापरायला खूप इझी आणि पॉवरफुल वाटायला लागते. व्हिडिओच्या या भागामध्ये आपण रिॲक्टमधल्या कंपोनेंट बेस आर्किटेक्चरचं फोल्डर स्ट्रक्चर समजून घेणार आहोत. चला तर पाहूया स्टेप बाय स्टेप रिॲक्ट प्रोजेक्ट फोल्डर स्ट्रक्चर कसं असतं. सगळ्यात वर आपल्याकडे असते ते रूट फोल्डर. इथे प्रोजेक्ट रिलेटेड सगळे कंटेंट असतं, उदाहरणार्थ माय ॲप. त्यानंतर येतो नोड मॉड्यूल्स. हा फोल्डर ऑटोमॅटिकली जनरेट होतो. यामध्ये रिॲक्ट आणि इतर लायब्ररीजच्या डिपेंडन्सीज असतात. आपण मॅन्युअली हे एडिट करत नाही. हा फोल्डर डिलीट झाला तर npm इन्स्टॉलने परत येतो. त्यानंतर येतं पब्लिक फोल्डर. यामध्ये असतात स्टॅटिक्स फाईल, जशा की सगळ्यात इम्पॉर्टंट फाईल आहे index.html. ही एकमेव HTML फाईल आहे रिॲक्टमध्ये जी कम्प्लीट रिॲक्ट ॲप इथूनच माउंट होतो. त्यानंतर मेन रिॲक्ट कोड येतो. हा सगळा जो मेन कोड आहे तो SRC मध्ये असतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फोल्डर आहे. इथेच आपल्या कम्प्लीट रिॲक्ट कोड असतो. त्यानंतर येतो कंपोनेंट्स फोल्डर, ज्यामध्ये आपले रियुजेबल कंपोनेंट्स ठेवतो. उदाहरणार्थ बटन, हेडर्स, फुटर्स, कार्ड वगैरे. हे कंपोनेंट्स वेगवेगळ्या पेजेसवर रियूज करता येतात. स्टाईल शीट या फोल्डरमध्ये CSS किंवा SCS फाईल असतात. ॲप्लिकेशनचं स्टायलिंग इथे सेंट्रलाइज पद्धतीने मॅनेज करता येतं. त्यानंतर येतं ॲसेट्स. ॲसेट फोल्डरमध्ये इमेजेस, आयकॉन, फॉन्ट्स अशा फाईल्स आपण ठेवतो. म्हणजेच मीडिया रिलेटेड सगळं कंटेंट एकाच ठिकाणी व्यवस्थित राहते. त्यानंतर येतं पेजेस फोल्डरमध्ये स्क्रीन लेवल कंपोनेंट्स असतात. उदाहरणार्थ होम, अबाउट, लॉग इन, डॅशबोर्ड. हे कंपोनेंट मल्टिपल स्मॉल कंपोनेंट्स वापरून बनवलेले असतात. हा फोल्डर ऑप्शनल आहे. जर तुम्ही पेजेस स्ट्रक्चर तुम्ही यूज करत असाल तर तो क्रिएट केला जातो. त्यानंतर येतं app.jsx. हा ॲप्लिकेशनचा रूट कंपोनेंट आहे. इथूनच बाकी कंपोनेंट्स आणि पेजेस लोड होतात. तुम्ही app.js सुद्धा वापरू शकता. त्यानंतर येतं main.jsx. main.jsx हा एंट्री पॉईंट आहे. इथे रिॲक्ट ॲप index.html मधल्या रूट एलिमेंटमध्ये रेंडर होतं. package.json मध्ये प्रोजेक्टची मेटाडेटा, डिपेंडन्सीज आणि स्क्रिप्ट असतात. उदाहरणार्थ स्टार्ट, बिल्ड, टेस्ट कमांड. आणि फायनली रीडमी हा डॉक्युमेंटेशनची फाईल आहे. प्रोजेक्टबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन इथे लिहिली जाते. तर हा फोल्डर स्ट्रक्चर फॉलो केला तर रिॲक्ट प्रोजेक्ट जास्त क्लीन, स्केलेबल आणि मेंटेनेबल बनतो. या सेक्शनमध्ये आपण रिॲक्टमधल्या कंपोनेंट बेस आर्किटेक्चरसाठी बेस्ट प्रॅक्टिसेस समजून घेणार आहोत. चला आता एक एक करून बेस्ट प्रॅक्टिसेस पाहूया, ज्या फॉलो केल्या तर रिॲक्ट प्रोजेक्ट क्लीन आणि स्केलेबल राहतो. कीप अ क्लिअर अँड प्रेडिक्टेबल फोल्डर स्ट्रक्चर. सर्वात आधी फोल्डर स्ट्रक्चर क्लिअर आणि प्रेडिक्टेबल ठेवा. टीममधला कोणताही डेव्हलपर प्रोजेक्ट उघडला तर लगेच त्याला समजायला हवे की कोणता फोल्डर कशासाठी वापरला आहे. ऑर्गनाइज बाय फीचर. फाईल्स टेक्नॉलॉजीनुसार नाही तर फीचरनुसार ऑर्गनाइज करा. उदाहरणार्थ लॉग इन, डॅशबोर्ड, प्रोफाईल. प्रत्येक फीचरसाठी इंडिपेंडेंट स्ट्रक्चर ठेवा. यामुळे कोड मॅनेज करणं सोपं होतं. कीप कंपोनेंट स्मॉल अँड रियुजेबल. कंपोनेंट्स खूप मोठे बनवू नका. एक कंपोनेंट एकच रिस्पॉन्सिबिलिटी हँडल करतोय का हे नेहमी चेक करा. स्मॉल कंपोनेंट जास्त रियुजेबल आणि टेस्टेबल असतात.
यूज इंडेक्स फाइल्स और क्लीनर इम्पोर्ट्स. कंपोनेंट्स फोल्डरमध्ये index.js किंवा index.ts वापरा. यामुळे इम्पोर्ट्स क्लीन दिसतात आणि लॉंग रिलेटिव्ह पाथ्स टाळता येतात. कीप ॲसेट ऑर्गनाइज. इमेजेस, आयकॉन्स, फॉन्ट्स हे सगळे ॲसेट फोल्डरमध्ये ठेवा. रॅन्डम ठिकाणी ॲसेटमध्ये ठेवले तर प्रोजेक्ट मेसी बनतो. कीप स्टाईल्स कन्सिस्टंट. स्टायलिंगसाठी एक कन्सिस्टंट अप्रोच ठेवा. CSS मॉड्यूल्स, CSS, स्टाईल कंपोनंट जे काही वापरत असाल ते सगळे सेम पॅटर्नमध्ये वापरा. सेपरेट API लॉजिक फ्रॉम कंपोनेंट्स. API कॉल्स आणि बिझनेस लॉजिक थेट कंपोनेंटमध्ये लिहू नका. ते वेगळ्या सर्व्हिसेस किंवा API फोल्डरमध्ये ठेवा. कंपोनेंट्स फक्त UI साठीच असू द्या. यूज डेडिकेटेड फोल्डर्स फॉर कस्टम हुक्स. कस्टम हुक असतील तर त्यांच्यासाठी एक वेगळा हुक्स फोल्डर तयार ठेवा. यामुळे लॉजिक रियूज करायला खूप इझी होतं. आणि हे तर बेसिक आहे की यूज मिनिंगफुल फाइल्स नेम मिनिंगफुल ठेवा. component1.js किंवा test.js अशी नावं देऊ नका. कंपोनेंट्स काय करतोय हे नावावरून समजायला हवे. आणि शेवटचं आहे कीप टेस्ट क्लोज टू कंपोनेंट्स. टेस्ट कंपोनेंट जवळ ठेवा. कंपोनेंट्स बदलला तर त्याचा टेस्ट सुद्धा लगेच अपडेट करता येईल. या बेस्ट प्रॅक्टिसेस फॉलो केल्या तर तुमचा रिॲक्ट कोड खूप प्रोफेशनल आणि मेंटेनेबल दिसेल. व्हिडिओच्या ह्या भागामध्ये आपण रिॲक्टमधले टाइप्स ऑफ कंपोनेंट्स पाहणार आहोत. तर फंक्शनल कंपोनेंट आणि क्लास कंपोनेंट काय आहे हे आपण या भागात पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी पाहूया फंक्शनल कंपोनेंट. फंक्शनल कंपोनेंट हे साधे जावास्क्रिप्ट फंक्शन असतात जे रिॲक्ट एलिमेंट्स म्हणजेच UI रिटर्न करतात. हे कंपोनेंट सिंपल, इझी टू रीड आणि अंडरस्टँड करायला सोपे असतात. रिॲक्ट हुक आल्यापासून फंक्शनल कंपोनेंट हेच एक स्टँडर्ड वे बनले आहे. तर हे प्लेन जावास्क्रिप्ट फंक्शन असतात. स्टेट मॅनेजमेंट करण्यासाठी हुक्स वापरले जाते. लाईफ सायकल हँडल करण्यासाठी फंक्शनल कंपोनेंटमध्ये यूज इफेक्ट वापरला जातो. याचा सिंटॅक्स कन्साइज आणि मॉडर्न असतो. फंक्शनल कंपोनेंट हे स्लाइटली फास्टर आणि थोडे बेटर असते. मॉडर्न रिॲक्टमध्ये हेच एक प्रिफर्ड वे आहे कंपोनेंट बनवण्याचा. या उलट क्लास कंपोनेंट काय असतं तर क्लास कंपोनेंट हे ES6 क्लासेस असतात जे रिॲक्ट कंपोनेंटला एक्सटेंड करतात. हुक्स येण्याआधी स्टेट आणि लाईफ सायकल हँडल करण्यासाठी हेच कंपोनेंट वापरले जात होते. क्लास कंपोनेंट हे ES6 क्लास बेस्ड असतात. स्टेट हँडल करण्यासाठी this.state हे क्लास कंपोनेंटमध्ये वापरले जाते. लाईफ सायकलसाठी क्लास लाईफ सायकल मेथड्स वापरतात. सिंटॅक्स थोडासा वर्बज असतो. परफॉर्मन्समध्ये फंक्शनल कंपोनेंटपेक्षा ते थोडे स्लो असतात आणि आजकाल हे खूपच कमी वापरले जात आहे. थोडक्यात जर समरी सांगायची झाली तर आजच्या रिॲक्ट प्रोजेक्ट्समध्ये फंक्शनल कंपोनेंट आणि हुक्स हा स्टँडर्ड अप्रोच आहे. क्लास कंपोनेंट्स हे जुन्या प्रोजेक्टमध्ये दिसतात पण नवीन डेव्हलपमेंटसाठी फंक्शनल कंपोनेंट्सच रिकमेंड केले जातात. म्हणजेच रिॲक्ट शिकताना आणि वापरताना फंक्शनल कंपोनेंट्सवर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो सगळ्यात बेस्ट अप्रोच आहे. तर मित्रांनो, हे होते कंपोनेंट बेस्ड आर्किटेक्चर इन रिॲक्ट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओचा फीडबॅक, तुमचं काही कमेंट असतील, क्वेश्चन्स असतील तर ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, जर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स पाहायचे असतील रिॲक्टचे तर तुम्ही आपल्या इंग्लिश चॅनलला नक्की भेट द्या. तिथे काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल, छोटे प्रोजेक्ट्स आपण केलेले आहेत तर तुम्ही ते नक्की पाहू शकता. इंग्लिश चॅनलच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी पुन्हा भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये.